Hello friends, in this lecture we discuss about a law of conservation of angular momentum, its examples. Okay, so what is the law of conservation of angular momentum? तुम्ही याच्या अगोदर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम स्टडी केला आहे आणि लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम इज व्हेन एक्सटर्नल फोर्स or net force acting on the system is zero, then the total linear momentum is constant or conserved. हे तुम्हाला माहिती आहे. तीच मेथड आपण अँग्युलर मोशनसाठी वापरणार आहे. आता अँग्युलर मोशनमध्ये एफला आपण काय म्हणतो, टॉर्क, आणि लिनियर मोमेंटमला बोलतो यल. तर जेव्हा एक्सटर्नल टॉर्क 0 असेल तेव्हा यल काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. तर हेच आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटममध्ये शिकायचे. तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं स्टेटमेंट आहे, व्हेन नेट एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन द सिस्टीम अबाउट गिवन ॲक्सिस इज 0, देन टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम अबाउट ॲक्सिस रिमेन्स कॉन्स्टंट और कॉन्झर्व्ड. किंवा तुम्ही दुसऱ्या वर्डमध्ये पण सांगू शकता, when the external torque acting on the system of rotating body is 0, then total angular momentum of the system is constant or conserved. It is the law of conservation of angular momentum. हेच तुम्ही मॅथमॅटिकली कसं सांगू शकता, समेशन ऑफ टॉर्क इज 0, देन यल इज कॉन्स्टंट. ओके, तर ह्याचं प्रूफ आपल्याला बघायचं आहे. तर ह्याचं प्रूफ आहे, कन्सिडर यल, वी नो दॅट यल इज इक्वल टू पी आर, आणि जर वेक्टर फॉर्ममध्ये लिहिलं तर यल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार, हा फॉर्म्युला आहे. तर ह्या फॉर्म्युल्याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. फॉर्म्युला कुठला आहे आपला, यल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. तर त्या फॉर्म्युल्याचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह घ्या, डी यल बाय डी टी इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ आर बार क्रॉस पी बार. ठीक आहे. देन या ब्रॅकेटसाठी लॉ ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन वापरा. तर काय मल्टिप्लिकेशनचा लॉ, पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. तर इट इज द लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. वेक्टरला आपण त्याच्या जागेवरच त्याचं डेरिव्हेटिव्ह काढतो. कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर त्याला जी पोझिशन आहे त्याची त्याच पोझिशनला ठेवतो. पण या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण पी आणि जी क्वांटिटी येणार आहे परत व्ही, त्याच्यामध्ये दोघांच्यामध्ये व्ही आहे. तर पुढची स्टेप बघा. तर डी एल बाय डी टी इज इक्वल टू पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. देन डी एल बार अपॉन डी टी इज इक्वल टू जी फर्स्ट टर्म आली आहे तुमची, त्या फर्स्ट टर्मच्या ऐवजी आपण काय लिहिलं, टो बार. वी नो दॅट टो इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. ठीक आहे. तर इथं डी पी अपॉन डी टी इज नथिंग बट एफ. कसं आलं एफ, तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे, एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. सो एफ बार इज इक्वल टू एम इंटू ए बार, बट ए बार इज नथिंग बट डी व्ही बार अपॉन डी टी. ठीक आहे. सो हा जो यम आहे तो मी डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये लिहिला इथं, यम इंटू व्ही बार. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ यम व्ही बार म्हणजेच कोण आहे, पी. तर इथला यम कॅन्सल केला, आतमध्ये टाकला म्हणजे हा आला पी बार. याचा अर्थ तुम्ही डी पी बार अपॉन डी टीच्या ऐवजी काय लिहू शकता, एफ बार. म्हणून आपण लिहिलं डी पी अपॉन डी टी इज इक्वल टू एफ बार, आणि आर बार क्रॉस एफ बार इज नथिंग बट टो बार. देन प्लस पी बार डी आर अपॉन डी टी ॲज इट इज ठेवलं. देन आर इज डिस्प्लेसमेंट. इफ आर जर डिस्प्लेसमेंट असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज द वेलॉसिटी. देअरफॉर वी पुट पी बार क्रॉस व्ही बार. अगेन वी नो दॅट पी बार इज इक्वल टू एम इंटू व्ही बार. इफ वी पुट दिस व्हॅल्यू अँड एम इज आउटसाइड द ब्रॅकेट बिकॉज देर इज अ क्रॉस प्रोडक्ट. इथं काय आहे, क्रॉस प्रोडक्ट आहे, आणि क्रॉस प्रोडक्ट कोणामध्ये आहे तर वेक्टरमध्ये. म्हणून यम काय घेतलं आपण, वेक्टर प्रोडक्टच्या बाहेर घेतलं, कारण ते स्केलर आहे. तर हे इक्वेशन तुमचं येईल खाली, टो बार प्लस यम व्ही बार क्रॉस व्ही बार. अँड वी नो दॅट सेल्फ क्रॉस प्रोडक्ट आय क्रॉस आय, जे क्रॉस जे किती येतो, 0. तसं व्ही बार क्रॉस व्ही बार काय येणार आहे,
झिरो येणार आहे. सेल्फ क्रॉस प्रोडक्ट इज ऑलवेज झिरो. देअरफॉर वी गेट ओनली टर्म, आपल्याला एकच टर्म मिळणार आहे, dl/dt इज इक्वल टू टो बार. ठीक आहे, तर dl/dt इज इक्वल टू टो बार. देअरफॉर dl/dt इज इक्वल टू टो असेल, किंवा टोच्या ऐवजी तुम्ही आय अल्फा पण लिहू शकता. पण आपलं स्टेटमेंट काय सांगतं की नो एक्सटर्नल टॉर्क, दॅट इज टॉर्क इज इक्वल टू झिरो. तुम्ही पुट केलं तर तुम्हाला इक्वेशन मिळेल dl/dt इज इक्वल टू झिरो. क्लिअर. आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह झिरो येतं? जर टर्म कॉन्स्टंट असेल तर त्या कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह झिरो येतं. याचा अर्थ dl/dt जर झिरो आलं तर यल काय ऑब्वियसली कॉन्स्टंट आहे, आणि हेच प्रूफ आहे. जर टॉर्क झिरो असेल तर यल काय येतं? कॉन्स्टंट येतं. याला म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे एक्झाम्पल्स ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे स्पिनिंग स्केटर्स, किंवा त्याला बॅलेट डान्सर्स पण आपण म्हणू शकतो, स्पिनिंग स्केटर्स. तर स्पिनिंग स्केटर्स काय करतात? त्यांचे जे आर्म्स आणि लेग्स आहेत ते आउटस्ट्रेच्ड करतात, किंवा कधी कधी रोटेट होताना ते क्लोज टुवर्ड्स द बॉडी पण घेतात. याचा अर्थ ते काय करतात? तर हा जो लॉ आहे अँग्युलर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, हा लॉ काय करतात? तिथं ओबे करतात. कसं? तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगतो? यल इज कॉन्स्टंट अँड यल इज नथिंग बट आय ओमेगा. यल म्हणजे काय? आय ओमेगा. सो यल जर कॉन्स्टंट असेल तर L1 इज इक्वल टू L2 आपण लिहू शकतो, किंवा I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 पण लिहू शकतो. सो इन दिस केस देर आर टू सिच्युएशन, आफ्टर अँड बिफोर. आफ्टर आउटस्ट्रेचिंग द आर्म्स, बिफोर आउटस्ट्रेचिंग द आर्म्स, द अँग्युलर मोमेंटम इज सेम. मग चेंज कशात होतोय? तर चेंज एकतर मोमेंट ऑफ एनर्शियामध्ये होईल किंवा अँग्युलर मोमेंटममध्ये होईल. ठीक आहे, तर बॅलेट डान्सर्स जेव्हा यल कॉन्स्टंट ठेवतात तेव्हा ते काय करतात? I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. तर तुम्हाला क्वेश्चन विचारले की या सिच्युएशनमध्ये इथं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कसा प्रूव्ह होतोय, कसा ओबे होतोय? तर या सेकंड स्लाइडमध्ये बघा, व्हेन आउटस्ट्रेच आर्म्स, तिचे जे आर्म्स आहेत ते जर आउटस्ट्रेच्ड असतील तेव्हा ऑब्वियसली मोमेंट ऑफ एनर्शिया जास्त येणार आहे. डिस्ट्रीब्युशन फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन इज लार्ज, देअरफॉर मोमेंट ऑफ एनर्शिया लार्ज असणार आहे, आणि ऑब्वियसली स्पीड काय असणार आहे? कमी असणार आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये जेव्हा फोल्डेड आर्म्स आहेत, आर्म्स काय घेतलेत? क्लोज टू द बॉडी घेतलेत, त्यावेळी काय असणार आहे? मोमेंट ऑफ एनर्शियाची व्हॅल्यू स्मॉल येणार आहे आणि स्पीड इन्क्रीज होणार आहे. म्हणजे स्केटर्स किंवा बॅलेट डान्सर्स त्यांचं जे स्पीड आहे ते मेंटेन करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी, कमी करण्यासाठी त्यांचे आर्म्स आणि लेग्स आउटस्ट्रेच्ड करतात किंवा फोल्डिंग करतात, डिपेंड अपॉन द सिच्युएशन. सो इन दिस केस दे यूज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. नाव सेकंड एक्झाम्पल इज डायव्हर्स, म्हणजे जे स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करतात त्या सिच्युएशनमध्ये त्याला आपण डायव्हर्स म्हणतो. तर ते पण काय करतात? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम यूज करतात. तर स्पिनिंग बोर्डवरून तेव्हा जे जंप करतात, जंप करताना सुरुवातीला त्यांची बॉडी काय होती आहे? कर्व होती आहे. सो मोमेंट ऑफ एनर्शिया डिक्रीजेस, आय डिक्रीजेस अँड ओमेगा इन्क्रीजेस. आणि शेवटच्या सिच्युएशनला जेव्हा ते येतात त्यांचं स्पीड इथं खाली येताना इन्क्रीज झालेलं असतं. मग परत स्पीड मेंटेन करण्यासाठी काय करतात? आर्म्स आणि लेग्स आउटस्ट्रेच्ड करतात. इन दिस वे आय इन्क्रीजेस आणि ओमेगा डिक्रीजेस. किंवा इकडं सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, सो बॉडी अंडरगोज ए डिफरंट सिच्युएशन्स, बॉडी त्याची काय होते? डिफरंट सिच्युएशनमधून जाते, आणि या ठिकाणी सुद्धा तो काय करतोय? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम यूज करतोय. ठीक आहे, तर हे झाले दोन एक्झाम्पल्स, एक बॅलेट डान्सर्स किंवा स्केटर्स आणि सेकंड आहे डायव्हर्स. आणि यानंतरचा पॉईंट आहे रोलिंग मोशन. कुठला पॉईंट आहे?
rolling motion. So rolling motion is the combination of two motion, linear motion and rotational motion. तुम्हाला रोलिंग मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी काढायची. तर रोलिंग मोशन जर दोन मोशनचं कॉम्बिनेशन असेल तर सगळे पार्टिकल रोटेशनल मोशनमध्ये असतील, फक्त एक सेंटरचा पार्टिकल ट्रान्सलेशन मोशनमध्ये असेल. याचा अर्थ तुम्हाला कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन काढायचं असेल तर तुम्हाला दोन एनर्जीचं कॉम्बिनेशन करावं लागेल. एक म्हणजे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 mv² आणि दुसरं म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 I⍵². ओके, देन रोलिंग मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन. म्हणून कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन इज ऑल्सो कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल मोशन किंवा त्यालाच लिनियर मोशन म्हणतात, प्लस कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन. देन या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर सेकंड टर्ममध्ये यम नाही, तर यमनं तुम्ही मल्टिप्लाय करा आणि डिवाइड करा, तर तुम्हाला 1/2 mv² ही टर्म कॉमन निघेल आणि ब्रॅकेटमध्ये राहील 1 + I/mr². सो दिस फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, हा मोमेंट ऑफ इनर्शियामधला फॉर्म्युला आहे. पण आपण नंबर ऑफ टाईम जो फॉर्म्युला यूज करतो तो असतो केच्या फॉर्ममध्ये. व्हॉट इज के? के इज द रेडियस ऑफ गायरेशन अँड के इज इक्वल टू √I/m किंवा दुसरा फॉर्म्युला I इज इक्वल टू mk². तर आपण हे फॉर्म्युले यूज करून हे इक्वेशन प्रूव्ह करतो आणि हेच इक्वेशन आपण नंबर ऑफ न्यूमरिकल्समध्ये यूज केलं जातं. तर कायनेटिक एनर्जी इन रोलिंग इज द कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल. इथं रोलिंगच्या ऐवजी रोटेशनल पाहिजे. 1/2 mv² + 1/2 I⍵². देन I रिप्लेस बाय mk² आणि ओमेगा v इज इक्वल टू R⍵. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू v/R. इथं पुट केलं तर v²/R² ही व्हॅल्यू मिळेल. देन परत बघितलं तर 1/2 m आणि v हे कॉमन आहेत, मग ब्रॅकेटमध्ये राहिलं 1 + k²/R². सो दिस इज द कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन. सो कायनेटिक एनर्जी इन रोलिंग मोशन काय? 1/2 mv² इन द ब्रॅकेट 1 + k²/R². ठीक आहे. तर हा फॉर्म्युला नंबर ऑफ टाईम आपण यूज करतो आणि लक्षात ठेवायला पण सोपा आहे. 1/2 mv² ही लिनियर कायनेटिक एनर्जी आणि त्याला जोडून एक ब्रॅकेट येतो, ब्रॅकेटमध्ये आहे 1 + k²/R². लक्षात ठेवा, न्यूमरेटरला रेडियस ऑफ गायरेशन घ्यायचं आणि डिनॉमिनेटरला रेडियस, त्यालाच परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन पण म्हणतात. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काढणारे एक मिनिट. तर या नंतर आपण जे फाइंड करणारे ती टर्म आहे रोलिंग मोशनमधलं ॲक्सेलरेशन आणि व्हॅलॉसिटी. तर आपल्याला रोलिंग मोशनमध्ये ॲक्सेलरेशन किती येतं किंवा रोलिंग मोशनमध्ये स्पीड व्हॅलॉसिटी किती येते हे फाइंड करायचे. तर रोलिंग मोशन ऑन ए इनक्लाइंड प्लेन, आता इथे एक फिगर दिसते तुम्हाला अशा टाईपची, इनक्लाइंड प्लेन आहे हे. So this is the height h and this is the angle of inclination. So object is rolling, capable for rolling. So that object टॉप पासून कुठे येणार आहे? बॉटमला. तर टॉपला असताना त्याला फक्त कुठली एनर्जी आहे? टॉपला तो रेस्ट पोझिशनला असतो, टॉपला त्याला फक्त पोटेन्शियल एनर्जी आहे आणि जेव्हा तो बॉटमला येईल तेव्हा ती सगळी एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. आणि हे जे मोशन आहे हे रोलिंग मोशन आहे आणि हे डिस्प्लेसमेंट, ही व्हॅलॉसिटी हाईट h आणि हा अँगल थीटा. ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट फ्रॉम टॉप टू बॉटम इज s. टॉपला फक्त पोटेन्शियल एनर्जी, बॉटमला कायनेटिक एनर्जी. देन when the object is moving from top to bottom, its potential energy is completely converted into kinetic energy. मग पोटेन्शियल एनर्जी किती होती त्याला टॉपला? तर mgh होती. किती? mgh. आणि बॉटमला कुठली आली? रोलिंग कायनेटिक एनर्जी. आणि तुम्हाला रोलिंग कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन माहिती आहे, हे इक्वेशन 1/2 mv² 1 + k²/R².
So according to law of conservation of energy, total potential energy at the top is equal to total kinetic energy at the bottom. Therefore mgh is equal to 1/2 mv square 1 plus k square upon r. Then this m is also capital M. इथला m पण काय कॅपिटलच आहे. सो m गेट कॅन्सल. इकडं राहिलं gh is equal to 1/2 v square 1 plus k square upon r square. Therefore v is equal to, we can write the formula. v च्या फॉर्ममध्ये आपण फॉर्म्युला लिहू शकतो. v is equal to अंडर रूट 2gh upon 1 plus k square upon r square. This is the velocity of rolling body. If we know the k जर माहीत असेल तुम्हाला रोलिंग बॉडीचा, तर तुम्ही काय काढू शकता, त्याची व्हॅलॉसिटी, फायनल व्हॅलॉसिटी ॲट द बॉटम. टॉपला व्हॅलॉसिटी तर त्याची किती येते, 0च असते. बॉटमची व्हॅलॉसिटी आपण काढू शकतो. त्याच्यानंतर येतं ॲक्सेलरेशन. तर ॲक्सेलरेशन कसं काढायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला कायनॅमॅटिकल इक्वेशन वापरायला लागेल. तर थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. आपल्याला काढायचं आहे ए, सो वी रिअरेंज द इक्वेशन. 2as is equal to v square minus u square. Then by using geometry of the figure we find the s. So s is equal to, this is theta, this is h. So sin theta is equal to h upon s. Therefore s is equal to h upon sin theta. Then we place this s by h upon sin theta. Therefore we get 2a h upon sin theta is equal to 2gh divided by 1 plus k square upon r square minus 0. आपण व्हॅलॉसिटीची व्हॅल्यू पुट केली, आत्ताच काढली ना व्हॅलॉसिटी आपण. अंडर रूट 2gh डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तर ही टर्म जी आहे ही व्ही स्क्वेअरसाठी टाकली म्हणून हे रूट कॅन्सल झालं. तर यू म्हणजे काय, इनिशियल व्हॅलॉसिटी ॲट द टॉप. तर यू किती येतो, इनिशियली 0 म्हणून इथं टाकलं 0. सो वी गेट ॲक्सेलरेशन. आपल्याला ॲक्सेलरेशन मिळालं ए इज इक्वल टू 2 गेट कॅन्सल, एच गेट कॅन्सल, एच गेट कॅन्सल. ए इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सो दिस इज द ॲक्सेलरेशन ऑफ ए रोलिंग बॉडी. हे काय, रोलिंग बॉडीचं ॲक्सेलरेशन. तर हे प्युअर रोलिंग आहे. इथं बॉडी स्लिप होत नाही किंवा स्किडिंग होत नाही बॉडीचं, फक्त काय रोलिंग आहे. देन जर या ठिकाणी कुठलाही फ्रिक्शनचा कोइफिशियंट आपण घेतलेला नाही. तर इकडं बघा दिलं आहे प्युअर स्किडिंग विदाउट फ्रिक्शन. द ॲक्सेलरेशन इज जी साइन थिटा अँड फायनल व्हॅलॉसिटी इज अंडर रूट 2gh. जर प्युअर स्किडिंग असेल, इथं फ्रिक्शन नसेल, तर आपण हे लिहू शकतो. देन वेगवेगळ्या बॉडीसाठी तुम्ही एची व्हॅल्यू काढू शकता. ए फॉर डिफरंट बॉडीज. फॉर एक्झाम्पल रिंग इज रोलिंग डाऊन, देन रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर आणि के इज इक्वल टू आर असेल, तर तुम्ही एची व्हॅल्यू काढू शकता. इथे तुम्ही काय लिहू शकता, के रिप्लेस बाय आर. सो आर गेट कॅन्सल. So 1 plus 1 is 2. So A is equal to G sin theta divided by 2. तुम्हाला रिंगसाठी ॲक्सेलरेशन काढता येईल. इफ वी नो द व्हॅल्यू ऑफ थिटा अँड जी, देन वी फाइंड द प्युअर व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन. सो इन दिस लेक्चर वी स्टडी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, एक्झाम्पल्स, velocity of rolling body and acceleration of rolling body. Thank you.